पालन करतील अजित भुरे। विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचीही भाषणं होणार आहेत। पहिलं भाषण राज ठाकरे करतील तर त्यानंतर उद्धव ठाकरे बोलतील। पण ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर सत्ताधाऱ्यांनी बोचरी टीका केली आहे। केवळ दोन बंधूंचं राजकीय गरज होती म्हणून अशा पद्धतीचं करताय। यांना मराठी भाषेबद्दल, इतर सहकारी पक्षाबद्दल, सहकारी पक्षातल्या नेत्यांबद्दल कोणतीही जाणीव नाही, देणं घेणं नाही। फक्त मला पहा, मला पूजा या पद्धतीचा हा दोघंच जर स्टेजवर असतील, दोघांचीच भाषणं असतील तर त्याचा अर्थ काढावा लागेल। 5 जुलैची तारीख ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसाठी सुवर्ण क्षणाप्रमाणे, त्यामुळे मुंबईत कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलंय। मुंबईच्या कानाकोपऱ्यातली बॅनरबाजी त्याची साक्ष देतेय। एआयच्या मदतीने काही इमेजेस बनवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठाकरे साहेब, सभा झाल्यावर फक्त आदेश द्या, कोणकोणत्या मराठी महाराष्ट्र दोही लोकांना सरळ करायचं आहे, आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत, अशा पद्धतीचे बॅनर्स आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीने लावण्यात आलेले आहेत। या विजयी मेळाव्याची जितकी उत्सुकता कार्यकर्त्यांच्या मनात आहे, तितकीच जुन्या जाणत्या शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये। त्यामुळे कोणत्याही विरोधाला न जुमानता उद्याचा मेळावा यशस्वी करण्याचा विडाच दोनही बाजूच्या नेत्यांनी उचललाय। दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, यावरती संपूर्ण या पक्षांचे नेते तोंडसूक घेत आहेत, त्यांच्या पोटात पोळसूळ उठलेलं आहे। त्यामुळे मला वाटते हीच तर खरी ताकद आहे। ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी 24 तासांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे। 5 जुलैला दिसणारं हे चित्र आगामी पालिका निवडणुकीतही दिसावं अशी तमाम ठाकरे प्रेमींची इच्छा आहे। त्यामुळे हा विजयी मेळावा आगामी युतीचीही वीट रचतो का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।